पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीला मोठा हादरा बसलाय। पुण्यामध्ये 119 जागांसह भाजपची एकहाती सत्ता आली आहे, तर पिंपरीमध्ये भाजप 84 जागांसह सत्ता स्थापन करणार आहे। त्यामुळे तेल गेलं आणि तूपही गेलं अशी अवस्था सध्या झालेली आहे। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशावर मंत्री भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली। जनतेने आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि आमच्या कामाची पोचपावती आम्हाला दिली आहे असं त्यांनी म्हटलंय। मुंबईचा महापौर महायुतीचा व्हावा ही संकल्पना पूर्ण होताना दिसते असंही गोगावले यांनी म्हटलंय। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीला 45 जागा मिळालेल्या आहेत, मात्र अटीतटीच्या लढतीमध्ये तब्बल 34 जागा मिळवत काँग्रेस सुद्धा भारी ठरलेली आहे। भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी 45 जागा मिळवलेल्या आहेत आणि काँग्रेसला रोखलेलं आहे। काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत 34 जागा जिंकल्या। नव्यानं अस्तित्वात आलेल्या इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये भाजपनं तब्बल 43 जागांवर विजय मिळवलेला आहे आणि सत्ता काबीज केली आहे। शिवसेनेला 3 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागेवर यश मिळालंय। राज्यामध्ये सर्वाधिक 70% मतदान इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये झालेलं आहे। कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये बहुमत मिळवलेल्या महायुतीच्या सर्व नगरसेवकांचा आज सत्कार केला जाणार आहे। महायुतीचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, मंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते सत्कार होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपचा दणदणीत विजय झालाय। काँग्रेस, शिवसेना, ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, मनसे आणि माकप या पक्षांचा सुपडा साफ झालेला आहे। काँग्रेसला केवळ 2 जागा मिळालेल्या आहेत। जालना शहरासह जिल्ह्यातील अंबड शहरामध्ये संचारबंदी लागू झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी धनगर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू केली आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय। निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यामध्ये निसर्ग वाचनालयाची सुरुवात झाली आहे। अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांच्या नावानं हे वाचनालय सुरू झालेलं आहे। वाचनालयामध्ये विविध पक्ष्यांची माहिती देणारी सुमारे 200 पुस्तकं उपलब्ध आहेत। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर येवला शहरामध्ये धडपड मंचाच्या वतीनं मेहंदी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये सुमारे 100 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला यावेळी भेटवस्तू देण्यात आली। भंडाऱ्याच्या ठिकाणी मकर संक्रांती निमित्तानं दुर्गाबाई डोह यात्रा पार पडली। या यात्रेमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगडमधले सुद्धा भाविक आलेले होते। दरवर्षी संक्रांतीच्या निमित्तानं 5 दिवस हा यात्रोत्सव साजरा केला जातो। वाशिम जिल्ह्यामधील जवळका अमनवाडी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे तिथल्या नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन इथला प्रवास करावा लागतोय आणि त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष द्यावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंगल परदेशी यांच्या घराबाहेर लावलेली दुचाकी एका अज्ञातानं पेटवून दिली। यावेळी तत्काळ त्याची आग विझवण्यात आली। राजकीय वैमनस्यामधून बुलेट पेटवल्याचा संशय व्यक्त केला जातो। भिवंडी वॉर्ड 22 मध्ये मतमोजणी दरम्यान गोंधळ झाला। फेर मतमोजणीची मागणी फेटाळल्यामुळे तिथे राडा झाला होता। भाजप उमेदवाराची फेर मतमोजणीची मागणी होती, मात्र ती फेटाळण्यात आली आणि त्यामुळे आता भाजप निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात कोर्टामध्ये जाणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सावरोली टोल नाक्याजवळ एका कंटेनरमधून 64 लाखांचा गुटखा जप्त झालाय। या गुटख्याची तपासणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला सुद्धा पाचारण करण्यात आलंय। यावेळी पोलिसांनी 1,03 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। वाशिममध्ये इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये भर दिवसा चोरी झाली। अज्ञात चोरट्यांनी काही सेकंदामध्ये तब्बल 2 लाखांची रोकड असलेली बॅग लंपास केली। ही संपूर्ण घटना दुकानामध्ये तिथल्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये यंदा 53% मतदानाची नोंद झाली आहे। सर्वाधिक मतदान भांडूप परिसरातील प्रभाग क्रमांक 164 मध्ये झालंय, तर मतदार याद्यांमधील गोंधळामुळे मतदानाच्या टक्क्यावर परिणाम झाल्याचा अंदाज आहे। रायगडमधील खोपोली नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे विक्रम साबळे यांची निवड झाली आहे। पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आलेले विक्रम साबळे यांना ही संधी दिलेली आहे। त्यांची बिनविरोध निवड झाली आहे।
छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबादमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपला काँग्रेसनं पाठिंबा देत विजय मिळवून दिलेला आहे. उपनगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं भाजपला पाठिंबा दिला आहे. छत्रपती संभाजीनगरात एमआयएम पक्षाला मोठा विजय मिळालाय. 33 जागा जिंकत एमआयएम दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे. याआधी एमआयएमनं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये इतक्या जागा जिंकलेल्या नाही. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी एमआयएमनं रॅली काढली आणि जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. पुण्यामध्ये फेर मतमोजणीमुळे मतमोजणीला विलंब झाला. अनेक विभागामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली आणि त्यामुळे कमी मतांचा फरक असल्यामुळे फेर मतमोजणीची मागणी केली गेली. त्यामुळे मतमोजणीला विलंब झाला. महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये शहराध्यक्ष आणि माजी पदाधिकाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्या पक्षाचे, त्याचबरोबर मनसे, शिवसेना, ठाकरे पक्ष तसंच शिवसेनेचे शहराध्यक्ष पराभूत झाले. महापालिका निवडणुकीमध्ये एमआयएमनं पतंगाची भरारी घेतलेली आहे. राज्यभरात एमआयएमचे 100हून अधिक उमेदवार विजयी झाले, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 33 नगरसेवक विजयी झाले. सभाचा जनाधार घटल्याचा एमआयएमला फायदा झाला. एएमसीच्या सभागृहात निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी सुमारे 60% महिला या आहेत आणि या महापालिकेमध्ये 135 नगरसेविका या असणार आहेत. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा 6 महिला अधिक निवडून गेल्या आहेत. ठाण्याचा गड एकनाथ शिंदेंनी राखलेला आहे. 131 पैकी 71 जागा जिंकत शिवसेनाच किंग ठरलेली आहे. शिंदेंचा करिश्मा कायम असल्याचं पाहायला मिळालं, मात्र ठाकरेंचा दारुण पराभव झालाय.